आपल्या आजूबाजूला कायम हसत खेळत असणाऱ्या एखाद्या व्यक्तीनं अचानक आत्महत्या करायचा प्रयत्न केला, असा अनुभव तुम्हाला कधी आलाय का? नमस्कार, मी डॉक्टर हमीद दाभोलकर, मानसोपचार तज्ज्ञ. कॉलेजमध्ये मित्रमैत्रिणींच्या बरोबर कायम हसत खेळत असणारी शबनम ज्यावेळेला तिने अचानकपणे आत्महत्येचा प्रयत्न केल्याची गोष्ट तिच्या मित्रमैत्रिणींना कळली, त्यावेळेला त्यांना मोठा धक्काच बसला की आपल्या आजूबाजूला इतक्या आनंदात दिसणारी, हसत खेळत असणारी शबनम आणि तिने असा अचानकपणे स्वतःच्या जीवाला धोका करायचा का बरं प्रयत्न केला असेल? बाहेरून आनंदी दिसणाऱ्या लोकांच्या मनामध्ये आतमध्ये किती वेगवेगळी वादळं चालू असतात हे अनेकदा आपल्याला बाहेरून लक्षात येत नाही. शबनमच्या बाबतीमध्ये देखील असंच होतं. बाहेरनं ती सगळ्यांना आपण आनंदी असल्याचं दाखवत असली तरी घरामध्ये असलेल्या आर्थिक अडचणींच्यामुळं तिच्या मनावरती प्रचंड ताण होता आणि त्यामधून तिनं स्वतःला इजा करायचा निर्णय घेतला. सुदैवाने तिला वेळेवरती मदत मिळाली, त्याच्यानंतर समुपदेशन मिळालं आणि आता शबनम चांगल्या पद्धतीनं सावरतीये. परंतु आपल्या सगळ्यांना हे लक्षात घेणं आवश्यक आहे की आत्महत्येचे विचार हे बाहेरून अतिशय व्यवस्थित आणि हेल्दी दिसणाऱ्या लोकांच्या मनामध्ये देखील असू शकतात आणि अशा स्वरूपाचे विचार जर आपल्या मनामध्ये येत असतील तर आपण मोकळेपणाने मदत मागायला पाहिजे, आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींशी बोलायला पाहिजे. त्याच्यामध्ये कोणताही कमीपणा नाही. शबनमच्या बाबतीमध्ये जे घडलं ते आपल्या बाबतीमध्ये घडू नये असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण मोकळेपणाने मदत मागूया. शबनमसारखे स्वतःला इजा करून घेण्याचे किंवा आत्महत्येचे विचार आपल्यापैकी कुणाच्या मनामध्ये जर येत असतील तर खालती कमेंट बॉक्समध्ये दिलेल्या परिवर्तन संस्थेच्या हेल्पलाईनवरती नक्की संपर्क करा आणि लक्षात राहू द्यात, मनाचे आजार बरे होतात. परिवर्तन संस्थेच्या पेजला लाईक करायला, सबस्क्राईब करायला, कमेंट करायला आणि शेअर करायला विसरू नका आणि पाहत राहा मैत्री मनाशी.